नमस्कार मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे नाशिक या ठिकाणी। त्या ठिकाणी कमीत कमी आमचा 5 ते 6 दिवसाचा मुक्काम आहे। तर तुम्ही बघू शकता आम्ही निघालो आहोत। रशी आहे, सिलेंडर घेतलेला आहे, भांडी घेतलेले आहेत, मेडिकल किट वगैरे सगळं घेऊन आम्ही निघालो आहोत। त्याचबरोबर बॅग घेतलेली आहे, अंथरुणं घेतलेली आहेत। असं आमचं 4-5 दिवसाचं राहण्यासाठी ते लागणारे साहित्य सोबत निघालेलो आहोत। मी भेटूया पुढे। तर प्रवास करत असताना मित्रांनो, नागुटण्याच्या पुढे तुम्ही बघू शकता किती पाणी भरलेलं आहे। खूप पाऊस आहे आज, तरीसुद्धा आम्हाला जावं लागतं कारण ऑर्डर घेतलेली आहे। त्या ठिकाणी आपल्याला शेल्या वाटप करायचे आहेत नाशिकमध्ये। तर पाऊस चालू असताना तुम्ही बघू शकता ट्रॅफिक किती लागलेली आहे। घोडबंदर रोडला खूप ट्रॅफिक लागलेली आहे आणि रात्रीचे साधारणतः 9 वाजलेले आहेत। तर मग आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो आहोत। त्यानंतर मग सकाळी पहाटे पोहोचलो तिथे। तर आता सकाळी शेळ्या वगैरे आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। शेडमध्ये आम्ही शेळ्या उतरल्या आहेत। शेळ्यांची क्वालिटी बघू शकता तुम्ही मित्रांनो। ह्या सगळ्या शेळ्या उस्मानाबादी आहेत। हा सचिन आहे, तो की शेळ्यांना खुराक घेऊन जात आहे। शेळ्यांना आता खुराक पाणी वगैरे चालू आहे सकाळचं। त्यानंतरला माझे मित्र कमलाकर गायकवाड नेहमी आम्हाला चपाती आणि कारल्याची भाजी घेऊन येतात। ती कारल्याची भाजी मला खूप आवडते आणि ते नेहमी घेऊन येतात आणि आम्ही एकत्र बसतो जेवायला। सकाळचा आमचा नाश्ता चालू आहे। कांदा, कारल्याची भाजी आणि चपाती हे त्यांच्या घरून ते बनवून घेऊन येतात। त्याचबरोबर आम्ही कांदेपोहे आणलेत, उपमा घेतलेला आहे। समोर काळ्या बसलेला आहे, सचिन आहे ते मी बसलो आहे। पाठीमाग कांद्याचे गुण आहेत, हे गायकवाड साहेब आहेत, तिथे अंकुश बसलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि छान प्रकारे आम्ही सकाळची न्याहारी करतो। त्याच्यानंतर आता आम्ही शेळ्या चरायला सोडलेल्या आहेत सकाळचे। तर शेळ्या चरायला सोडलेला असताना बाहेरचा तुम्ही नजारा बघू शकता। समोर डोंगर आहे, डोंगरावरती धबधबे आहेत, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघू शकता। झूम करून दाखवत आहे, हे बघा धबधबे चालू आहेत। त्यानंतर शेळ्या आता चरायला सोडलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता या सगळ्या शेळ्या उस्मानाबादी आहेत। तुम्हाला शेळ्या वगैरे लागल्या तर जरूर माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझा नंबर आहे। माझा यूट्यूब चॅनल आहे प्रफुल्ल फार्मिंग, म्हणून तुम्ही सर्चसुद्धा करू शकता। आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा। मित्रांनो, हे सर्व लाईव्ह आहे, ह्याच्यामध्ये खोटं काहीच नाही आहे। ह्या साधारणतः शेळ्या 90 शेळ्या आहेत, तुम्ही बघू शकता। ह्या आपण नाशिकमध्ये वाटण्यासाठी घेऊन आलेलो आहोत। शेळ्यांची क्वालिटी बघू शकता। त्यानंतरला हे स्वदेश फाउंडेशनचे डॉक्टर आहेत की जे सिलेक्शनसाठी आलेले आहेत। आता शेळ्यांचं इथे सिलेक्शन वगैरे चालू आहे, शेळ्यांचं वजन चालू आहे, वजन वगैरे घेतात। त्यांच्या क्रायटेरियामध्ये शेळी बसली तरच ते सिलेक्ट करतात। त्यानंतर आता सकाळच्या शेळ्या आम्ही चरायला सोडलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतरला ही इकडे शेड आहे, ज्या शेडमध्ये मी शेळ्या ठेवतो ती शेड आहे। तर ह्या ठिकाणी काळ्या पाला तोडत आहे, बघू शकता तुम्ही शेळ्यांना। शेळ्या पाला खात आहेत। त्यानंतरला मी सिन्नरच्या बाजारामध्ये मित्रांनो आलेलो आहे। तुम्ही बघू शकता, हा सिन्नरचा बाजार आहे। हा बाजार साधारणतः शिर्डीपासून 57 किलोमीटर अंतरावरती आहे। एक बोकड घेतलेला आहे, आपण कार घेऊन आलेलो आहोत त्यामुळे एकच बोकड घेतलेला आहे।
बघू शकता शिर्डी इथून 57 किलोमीटर आहे. त्याच्यानंतरला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे या ठिकाणी सिन्नरमध्ये. बघू शकता तुम्ही, हे सिन्नर आहे. त्याच्यानंतर मग शेळ्या आम्ही आता घेऊन चाललेलो आहोत वाटपासाठी. हा माझा मित्र आहे पांडू, त्याची आम्ही गाडी भाड्याने करतो, त्याला घेऊन चाललो आहे आता मी. बघू शकता या शेळ्या वाटप करतोय आम्ही. पाऊस खूप पडत आहे. त्यानंतरला दुसऱ्या गावात जात असताना नदीचं पाणी पुलावरून जात आहे. मग पुन्हा आम्हाला पाठी फिरावं लागलं आणि दुसऱ्या साईड बाबांचा फोटो काढतो इरलीचा. इरली आमच्याकडे आता बंद झाल्या. हिला काय बोलतात, काय बोलतात तिला? तिला काय बोलतात? त्याला पांगोडं म्हणतात. पांगोडं म्हणतात, आमच्याकडे इरली म्हणायचे याला. त्याला घोंगडे म्हणतात. बोललो होतो ना तुम्हाला मी वेले गावामध्ये शेळ्या वाटण्यासाठी येणार आहे. तर आता मी वेले गावामध्ये पोहोचलेलो आहे शेळ्या वाटण्यासाठी. तर आता बघू शकता तुम्ही फार्मर वगैरे पण आलेले आहे. हे वेले गाव आहे, या ठिकाणी शेळ्या वाटण्यासाठी आलेलो आहे. तिथे डॉक्टर बसलेले आहेत, स्वदेशचे फार्मर आहेत, त्यांना शेळ्या द्यायचे आहेत. आता चालू करतो. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललोय इगतपुरी तालुक्यातील वासल्ली या गावामध्ये शेळी वाटप आहे. आता गाडी शेळ्यांची बघू शकता, ही शेळ्यांची गाडी लोड केलेली आहे. ते मेडिकल किट वगैरे घेतलेले आहे. आता ते घेऊन आम्ही शेळी वाटप करण्यासाठी चाललेलो आहोत. तर आता वासल्ली गावामध्ये मी तुम्हाला शेळी वाटप करतोय. तिथे फार्मर वगैरे आलेले आहेत, ते दाखवतो तुम्हाला. तिथे पाठीमागे दाखवा आपली शेड वगैरे. ही शेड होती, या शेडमध्ये आम्ही शेळ्या ठेवल्या होत्या. चला बाय बाय मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला बोललो होतो मी वासल्ली गावामध्ये शेळी वाटप करण्यासाठी जाणार आहे. तर मी आता त्या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता वासल्ली गावामध्ये फार्मर वगैरे आलेले आहेत शेळी वाटपसाठी. तर त्याचबरोबर आता मी तुम्हाला डॉक्टरांची ओळख करून देतो. स्वदेश फाउंडेशनचे डॉक्टर आठवले डॉक्टर साहेब आहेत तिथे. त्यांच्या माध्यमातून शेळी वाटप इथे होत आहे. बघू शकता तुम्ही. आता 27 नंबर तुळसाबाई लक्ष्मण खडताळे. जोडीचा फोटो काढून घ्या. नमस्कार मित्रांनो, मी आज 24 तारखेला दुपारी नाशिकमध्ये होतो. नाशिकमध्ये इगतपुरी तालुक्यामध्ये वासल्ली या गावामध्ये होतो. आपण शेळ्या वाटप केल्या दुपारी. आता त्यानंतर मी आता 11:20 मी माझ्या फार्मवरती पोचलेलो रायगडमध्ये, म्हणजे माझ्या सरई या ठिकाणी पोचलेलो. आता बघू शकता आपण जे बोकड खरेदी केले होते ते बोकड आता आणलेले आहेत इथे. आपण सिन्नरमध्ये बाजारामध्ये खरेदी केला होता. तो बोकड जो आहे काला आणि सफेद, तो घोटी या बाजारामध्ये खरेदी केला होता. हे 2 बोकड आपण घेऊन आलो, कारण आपली कार असल्या कारणाने आपण जास्त घेऊ नाही शकलो माल. त्यामुळे 2च बोकड मला आवडले, ते घेऊन आलो. तुम्ही बघू शकता. आता मी माझ्या फार्मवरती आलेलो आहे. हे माझं फार्म आहे.
त्या माझ्या फार्मवरील बकऱ्या आहेत. आज आपण नाशिकमध्ये जवळजवळ आपण 60 बकरी सेल करून आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही, इकडे सुद्धा आहेत.